श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचे एक अभंग घेतलेला आहे. अभंग. कै वाहावे जीवन, कै पलंगी शयन. कै वाहावे जीवन, कै पलंगी शयन. जैसी जैसी वेळ पडे, तैसे तैसे होणे घडे. जैसी जैसी वेळ पडे, तैसे तैसे होणे घडे. कै भोज्य नानापरी, कै कोरड्या भाकरी. कै भोज्य नानापरी, कै कोरड्या भाकरी. कै बसावे वाहनी, कै पायी अनवाणी. कै बसावे वाहनी, कै पायी अनवाणी. कै उत्तम प्रावरणे, कै वसनेती जीर्णे. कै उत्तम प्रावरणे, कै वसनेती जीर्णे. कै सकळ संपत्ती, कै भोगणे विपत्ती. कै सकळ संपत्ती, कै भोगणे विपत्ती. कै सज्जनांची संग, कै दुर्जनासी योग. कै सज्जनांची संग, कै दुर्जनासी योग. तुका म्हणे जाण, सुख दुःख ते समान. तुका म्हणे जाण, सुख दुःख ते समान. सारांश. या अभंगात तुकाराम महाराजांनी जीवनातील सुखदुःख परिस्थिती आणि बदलत्या अवस्थांबद्दल अतिशय सुंदर शिकवण दिलेली आहे. कधी कधी साधक कष्टाचं जीवन आपल्याला जगावं वाटतं. कधी कधी साधक कष्टाचं जीवन आपल्याला जगावं लागतं, तर कधी कधी आरामात पलंगावर झोप मिळते. कधी कशी वेळी काही सांगता येत नाही. वेळ आणि परिस्थिती जशी येईल तसं त्याप्रमाणे वागावं आणि ते परिस्थिती स्वीकारावी. कधी विविध चविष्ट जेवण मिळतं, तर कधी कोरडी भाकरीही खावी लागते. कधी वाहनाने प्रवास होतो, तर कधी पायाने अनवाणी चालावं लागतं. कधी चांगले नवीन कपडे मिळतात, तर कधी जुने फाटके कपडे घालावे लागतात. कधी भरपूर संपत्ती मिळते, तर कधी संकट दुःखही येतात. कधी चांगल्या लोकांचा सहवास मिळतो, तर कधी वाईट लोकांशीही संबंध येतो. तुकाराम महाराज म्हणतात, सुख दुःख हे दोन्ही समान समजावं. जीवनातले हे बदल होत राहतात, कधी चांगलं कधी वाईट, पण माणसाने सर्व परिस्थितीमध्ये समभाव ठेवावा. ना सुखात जास्त आनंदून जावं, ना दुःखात खचून जावं. दोन्ही समान मानून शांत राहणं हाच खरा ज्ञानाचा मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.